हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 28 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आजचा सगळ्यात मोठा धमाका म्हणजे नुपूरने तायडीला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ती या घरात का आली. तायडीने तिच्यावर आरोप लावले, तू या घरात मल्हारच्या पैशांसाठी आली आहे. पण नुपूरने तिला ठणकावून सांगितलं, मी येथे पैशांसाठी नाही तर वेदांच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधायला आली आहे. माझा विश्वास नाही आहे की मल्हार सर हे कधीच दारू पित नाही, तरीसुद्धा त्यांनी दारू पिऊन गाडी चालवली. मग नेमकं असं का घडलं होतं की जाणून बुजून कुणी हे घडून आणलं? या सत्याचा शोध मी घेणार आणि वेदांच्या खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणार. हे ऐकून तायडीला जबर धक्का बसलाय. तायडी चांगलीच बिथरली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी नुपूरला विचारते, तू तर ठरवलं होतंस ना हे नातं तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, तू मल्हारचा चेहरासुद्धा पाहणार नाही असं तू बोलली होती. मग अचानक एवढा मोठा बदल कसा घडला? अचानक तू या घरची सून म्हणून मल्हारच्या नावाचं मंगळसूत्र घालून या घरात कशी आली? ज्या माणसाने तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केला, त्याचा अपघात केला, त्याला मारलं, त्याच्याच बायको म्हणून त्याच्याच घरात तू परत कशी आलीस? नुपूर काहीच उत्तर देत नाही. तायडी म्हणते, मी देते ना कारण, मी सांगते सत्य. कारण पैसा. तुला मल्हारचा पैसा दिसतोय. एवढा श्रीमंत नवरा, एवढं मोठं घर, एवढी प्रॉपर्टी कोण सोडणार आहे? म्हणून ती या घरात आली आहे ना. नुपूर ही तायडीच्या हातात जो चहा असतो त्या चहाचा वास घेते. तायडीला काही कळतच नाही. नुपूर म्हणते, तुमचा हा कप खूप महागाचा असला ना तरीसुद्धा तुम्ही जो चहा बनवलाय ना त्या चहात तुमच्या हातची चव नाही उतरली आहे. चहामध्ये ना चहा पावडर थोडी जास्त पडली आहे. तायडी चिडते आणि म्हणते, ही तुझी मी खूप स्वाभिमानी आहे ही नाटकं आहे ना बंद कर. मला आहे ना तुझं सत्य कळलंय की तू येथे का आली आहेस. तू फक्त पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, फेम या सगळ्यांसाठी येथे आली आहे. त्यामुळे मला तुझा खरा चेहरा कळलाय. ही नाटकं तुझी बंद कर. नुपूरला खूप राग येतो. नुपूर म्हणते, झालं का मॅम? झालं का तुमचे अंदाज बांधून, प्रिडिक्शन्स करून, माझ्यावर आरोप लावून? तुम्ही ना एवढं स्वतःच्या मेंदूला त्रास देऊ नका. तसंही तुम्हाला खूप कामं असतात, खूप ठिकाणी लक्ष द्यायचं असतं. आता तुम्ही माझं ऐका. मी येथे का आली आहे मीच तुम्हाला सांगते ना. मी येथे आली आहे वेदांच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी. वेदांच्या अपघातामागे कोण होतं ते सत्य जाणून घेण्यासाठी. तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते, त्यात काय सत्य जाणून घ्यायचं आहे? त्या दिवशी लग्नात सगळं सत्य तुझ्यासमोर आलंच ना. तर नुपूर म्हणते, हो आलं, पण मला असं वाटतं ते अर्ध सत्य आहे. फक्त अर्ध सत्य. त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा काहीतरी सत्य आहे असं मला वाटतंय. तायडीला काही कळतच नाही. तायडी विचारते, म्हणजे? तर नुपूर तिला सांगते, आता तुम्हीच मला सांगा. जे मल्हार सर कधी दारूला स्पर्शसुद्धा करत नाही, त्या मल्हार सरांनी त्या दिवशी एवढी दारू का पिली? ओके, त्यांना काही दुःख झालं असेल, त्यांनी दारू पिली असेल. मग मल्हार सर दारू पिल्यानंतर स्वतःच गाडी घेऊन घराबाहेर का निघले? ड्रायव्हर नव्हता का? किंवा घरच्यांनी त्यांना का अडवलं नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. आणि या प्रश्नांमुळेच माझ्या मनात संशय निर्माण झाला आहे की वेदांचा जो अपघात झाला होता तो मल्हार सरांनी नव्हता केला, किंवा यामागे कुणीतरी होतं ज्यांनी जाणून बुजून अशी परिस्थिती निर्माण केली की मल्हार सरांच्या हातून हे सगळं घडलंय आणि त्या व्यक्तीला मी शोधूनच काढणार. नुपूरचा हा उद्देश ऐकून तायडीला जबर धक्का बसतो आणि तायडीच्या हातून चहाचा ग्लास खाली पडतो. नुपूर तिच्याकडे आश्चर्याने पाहते. तर तायडी म्हणते, मॅम काय झालं? तुम्हाला खरं सांगू का, तुमचा भाऊ आहे ना खरंच चांगला आहे, चांगल्या स्वभावाचा आहे, वेल मॅनर्ड आहे. तो असं काही करेल हे मला वाटत नाही. पण सध्या तरी मी त्यांना माफ केलेलं नाही आहे. पण हळूहळू मी या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष नक्की लावेल. आणि तुम्हाला अजून एक सांगते, तुम्ही माणसांपेक्षा आहे ना वस्तूंच्या किमतीला जास्त महत्त्व देतात. ही वस्तू किती महागाची आहे, ती वस्तू किती महागाची आहे. पण वस्तू आणि माणूस यांमध्ये फरक असतो. आता पहा, तुमचा हा चहाचा मग, कप किती महागाचा आहे, पण शेवटी जमिनीवर पडून तो फुटला की नाही? फुटला ना. त्यामुळे आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही माणसांपेक्षा वस्तूंना जास्त किंमत देत राहिला ना तर या फुटलेल्या कपसारखी एक दिवस तुमची अवस्था होईल, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. तायडीला जबर धक्का बसतो. नुपूरचं हे उद्दिष्ट ऐकून तिला खूप भीती वाटते.
नुपूर ही घरात येते. देवी आईसमोर पूजेची फुलं ठेवते आणि नमस्कार करून प्रार्थना करत असते. त्याच वेळेस रेवती मावशी तेथे येते आणि नुपूरने चक्क देवी आईची पूजा केली, फुलं ठेवली हे पाहून रेवती मावशीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. रेवती मावशी चिडून विचारते, पूजा तू केलीस का? नुपूर सांगते, हो रेवती मावशी, पूजा मी केली. काय झालं? रेवती मावशी चिडून विचारते, तुला कुणी हक्क दिला इथे पूजा करण्याचा? तुला हा आगाऊपणा करायला कुणी सांगितला होता? तू पूजा का केलीस? तर नुपूर म्हणते, हक्क अधिकार, पण मावशी, देवाच्या देवळात आणि देवावर कोणाचाही हक्क किंवा अधिकार नसतो. ते सगळ्यांसाठी असतं ना. मग मला कुणी सांगायची गरज नव्हतीच. रेवती मावशी खूप चिडते आणि म्हणते, आजपर्यंत माझ्या देवांना माझ्याशिवाय कुणीही हात लावला नव्हता, कुणीही माझ्या देवांची पूजा केली नव्हती, पण आज तू मला न विचारता हे केलंस ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. नुपूर ही रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करते. जमीन, घरदार, पैसा, प्रॉपर्टी याबद्दल माझं तुझं असतं, पण देवाबद्दल माझं तुझं नसतं. देव हा सगळ्यांचा असतो. मी पूजा केली काय, तुम्ही पूजा केली काय, काय फरक पडतो? तर मावशी चिडून म्हणते, मला फरक पडतो. देव जरी रागवला नसेल ना तरी मी रागवली आहे आणि माझ्या इच्छेशिवाय, माझ्या परवानगीशिवाय माझ्या देवघरात यायचं नाही, माझ्या देवांची पूजा करायची नाही, एवढं लक्षात ठेव. नुपूरला खूप वाईट वाटतं आणि मग रेवती मावशी हा विषय दुसरीकडे भरकवते आणि विचारते, कशाला आली आहेस गे तू माझ्या मल्हारच्या आयुष्यात? तू या घरात आली, माझ्या मल्हारच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालं. आणि जा ना निघून त्याच्या आयुष्यातून. कशाला त्याला त्रास देतीये? तुझा तर त्याच्यावर राग आहे ना. तू त्याच्यावर चिडली आहे. लग्नाच्या मांडवातून पळून गेली होती. कशाला आली आहेस मग? नुपूर काही बोलणार इतक्यात मावशीच म्हणते, मला माहिती आहे ना कशासाठी आली आहे. हे एवढं मोठं घर, पैसेवाला नवरा, हे सगळं तुला सोडवलं जात नव्हतं ना, म्हणून तू आली आहेस ना. खरं खरं बोल, तू या घरात त्यासाठीच आली आहे ना. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर म्हणते, नाही रेवती मावशी, असं काही नाही आहे. तर रेवती मावशी नुपूरला ठणकावून सांगते, मला तुझं सत्य कळलंय. तू या घरात का आली आहेस? मल्हारच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी. त्यामुळे आता या घरात राहू नको, हे घर सोडून जा. नुपूर खूप दुःखी होते आणि रेवती मावशी देवी आई समोर येऊन हात जोडते आणि म्हणते, देवी आई, माझी फक्त एकच प्रार्थना आहे तुझ्याकडे. या नुपूरला मल्हारच्या आयुष्यातून दूर ने आणि या जन्मात तरी मी तिला सून मानणार नाहीये. त्यामुळे मला ती या घरात नकोय. लवकरात लवकर तिला या घरातून बाहेर जाऊ दे. अशी प्रार्थना करून रेवती मावशी तेथून रागारागाने निघून जाते. नुपूरला खूप वाईट वाटतं, पण तेवढ्यात नुपूरला दिसतं की देवी आईसमोर जी समई आहे त्या समईच्या सगळ्या वाती विझून जातात. मग हा नेमका कशाचा संकेत आहे हाच प्रश्न नुपूरला पडतो. पण देवी आईने हाच संकेत दिलाय की मल्हारच्या आयुष्यातून नुपूर जाणार नाही आणि देवी आई या रेवती मावशीची प्रार्थना काही ऐकणार नाही. थोड्या वेळानंतर रेवती मावशी तांदळातले खडे बाजूला करत असते आणि विचार करते, यावर्षी तांदळामध्ये खूप जास्त खडे आहेत आणि एक जरी खडा तांदळात राहिला तरी सगळा भात बिघडू शकतो. तसंच घरात चुकीची व्यक्ती आली की घराची सुद्धा वाट लागू शकते. नुपूरबद्दल सुद्धा तेच आहे असा विचार रेवती मावशी करते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि रेवती मावशीला गोडी गुलाबीने मिठी मारतो आणि म्हणतो, मावशी. पण रेवती मावशी काही बोलतच नाही. मल्हार तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, रेवती मावशी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मावशी म्हणते, बोल. तर मल्हार म्हणतो, आता नुपूर या घरात आली आहे, काल तिचा गृहप्रवेश झाला आहे, तर आज आपण तिचं सूनमुख पाहण्याचा कार्यक्रम करायचा का? मावशीला खूप राग येतो. मावशी मल्हारला ठणकावून सांगते, मी तिला सून मानत नाही, त्यामुळे तिचा सूनमुख करण्याचा प्रोग्राम करायचा विषयच नाही. हे ऐकून मल्हारला वाईट वाटतं, पण मल्हार मावशीला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो मावशीच्या हातातून हे तांदळाची प्लेट घेतो आणि तिला समजावून सांगतो, मावशी, हे पहा, आता हे तांदूळ आहेत आणि या तांदूळात किती सारे खडे आहेत. त्यामुळे आपण या खड्यांना बाजूला काढायचं. तसंच आपला राग आहे, रुसवे आहेत, ते सगळे बाजूला काढायचे आणि नुपूरला ॲक्सेप्ट करायचं. रेवती मावशीला खूप राग येतो. रेवती मावशी मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करते, मल्हार, तुला का कळत नाही आहे? एखादी चुकीची व्यक्ती आयुष्यात आली ना की सगळं काही विस्कळीत होतं. तसंच नुपूर तुझ्या आयुष्यात आल्यामुळे सगळं विस्कळीत झालं आहे. प्लीज तू तिचा नाच सोड. हे सूनमुख वगैरे पाहण्याचा कार्यक्रमाचा विचार करू नको. लग्नानंतरचे विधी मला बिलकुल करायचे नाही आहेत तुमच्या आणि मी हा सूनमुख करण्याचा प्रोग्राम करणार नाही. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे मावशी, जर तुझी इच्छा नसेल ना तर आपण हा कार्यक्रम करायचा नाही. पण तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, थांब मल्हार, मी सगळं ऐकलंय
आणि मग तायडी ही खाली पडलेले सगळे तांदूळ निवडते आणि म्हणते, कसं आहे ना, घरात एखादी चुकीची व्यक्ती आली की सगळं काही विस्कळतं, पण घरातील बाकीच्या व्यक्तीने तिला सांभाळून घेतलं की सगळं काही सुरळीतसुद्धा होऊ शकतं. मल्हार हा रेवती मावशीला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो. मावशी प्लीज आपण हा कार्यक्रम करूया. पण मावशी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नुपूरचा सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम या घरात होणार नाही. मल्हारला वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे मावशी, जर तुझी इच्छा नसेल ना तर आपण हा कार्यक्रम, तर तेवढ्यात तायडी म्हणते, आपण हा कार्यक्रम करायचा. रेवती मावशीला धक्काच बसतो. रेवती मावशी म्हणते, अगं पण तायडे. तर तायडी मावशीला समजावून सांगते, अगं मावशी काय हरकत आहे, आपण हे सगळं नुपूरसाठी नाही करत आहे, आपण हे सगळं आपल्या मल्हारसाठी करतोय. आणि मल्हारच्या आनंदासाठी जर आपण सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम केला तर काय फरक पडतो. हे ऐकून रेवती मावशीला खूप राग येतो. ती चिडून तेथून निघून जाते. मल्हार मात्र खुश होतो. मल्हार विचारतो, पण मावशी तर नाही म्हणतीये. तायडी त्याला समजावून सांगते, मल्हार तू टेन्शन घेऊ नको, सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम होणार. तू फक्त नुपूर आणि आशा आईला सांगू नये, बाकीची सगळी तयारी मी करते, काकूला सुद्धा मी समजावते. मल्हार म्हणतो, खरंच तायडे, मी आणि माझ्या मनातील माणसं यांना फक्त तूच ओळखू शकते. थँक्यू. तर तायडी प्रेमाने म्हणते, थँक्यू थँक्यू म्हणतोयस का, बहीण आहे मी तुझी, थँक्यू नाही म्हणायचं. मल्हार खुश होऊन तेथून निघून जातो. तायडी मात्र खुश असते आणि विचार करते, तुला मला थँक्यू म्हणायचं आहे ना मल्हार, म्हण, मी तुला आहे ना खूप वेळ देणार आहे नंतर, मग मला आयुष्यभर थँक्यू 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 म्हणत बस. आता हा सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम मल्हार आणि नुपूर करताय, पण तायडीने त्याला सपोर्ट केला आहे. मग नक्कीच तायडीचा प्लॅन काहीतरी असेल. हा प्लॅन नेमका आहे तरी काय, हे तर आपल्याला पुढेच कळणार आहे. आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये बसलेली असते. आशा कपड्यांच्या घड्या घालत असते. नुपूर आशाच्या सगळ्या एके गोळ्या असं ठेवत असते आणि तिच्या मनात वेगळेच विचार सुरू असतात. मी या घरात तर आली आहे, पण त्या अपघाताचं सत्य कसं जाणून घेऊ. काहीतरी दुवा पकडून पुढे तर जावं लागेल ना, काहीतरी क्लू शोधावा लागेल. नेमकं काय करता येईल, हे सगळं सत्य कसं शोधून काढता येईल, हाच विचार नुपूरच्या मनात असतो. तेवढ्यात आशा म्हणते, नुपूर आपण एक काम करूया. तर नुपूर म्हणते, थांब आई. आणि नुपूर पुन्हा विचारात गुंग होते. आशाला हे दिसतं की नुपूर कसला तरी विचार करतीये. आशा म्हणते, नुपूर कसं आहे ना, तुझ्या मनात एक सुरू आहे आणि काम वेगळं करतीये. आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि म्हणतो, आई मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तर नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सर तुम्हाला बेसिक मॅनर्स नाही आहेत का, नॉक करून रूममध्ये यायचं असतं. मल्हार म्हणतो, आहे मला मॅनर्स, पण कधीकधी माणूस विसरतो. पण तू बरोबर बोलतीये, चांगल्या सवयी विसरायला नाही पाहिजे. असं म्हणून मल्हार हा रूम बाहेर निघून जातो, दरवाजा लावून घेतो आणि पुन्हा एकदा दरवाजा उघडून नॉक नॉक करतो. मी आत येऊ का. नुपूर खूप चिडते. आशा हसते आणि म्हणते, ये लवकर. मल्हार आतमध्ये येतो आणि म्हणतो, आई आज आमच्या घरात आहे ना एक कार्यक्रम आहे. नुपूर विचारते, कोणता कार्यक्रम. तर मल्हार सांगतो, आमच्या घरात एक नवीन सून आली ना, तर तिचं सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम आहे. जास्त लांब नाही आहे, येथे हॉलमध्येच आहे. हे ऐकून आशा तर हसते, पण नुपूर स्पष्ट शब्दात सांगते, मी येणार नाही. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, हा कार्यक्रम मी तुझ्यासाठी ठेवला आहे, सगळ्यांना बरं वाटेल, चल ना ये प्लीज कार्यक्रमाला, नाहीतर सगळे लोक काय म्हणतील, मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे. तर नुपूर म्हणते, सर तुमचा हाच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माझ्यापेक्षा आहे ना दुसऱ्यांचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. सगळे काय म्हणतील कळू देन त्यांना की मी तुमच्या रागावली आहे, मी या कार्यक्रमाला आली नाही. मल्हार म्हणतो, पण नुपूर चल मी तुला समजावून सांगतो. असं म्हणून मल्हार नुपूरच्या जवळ येतो आणि या सगळ्या गोळ्या ज्या नुपूरने बाहेर काढून ठेवल्यात त्याबद्दल नुपूरला विचारतो. नुपूर ही कशाची गोळी आहे. नुपूर म्हणते, बीपीची. नुपूर ही कशाची गोळी आहे. नुपूर सांगते, शुगरची. नुपूर ही कशाची गोळी आहे. नुपूर म्हणते. तर मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब मी सांगतो, ही आहे ना साखर थोडी वाढण्याची गोळी आहे. ही गोळी खाल्ली ना की माणूस थोडा कमी कडू बोलतो आणि गोड बोलायला सुरुवात करतो. नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, सर तुमच्यासाठी हे सगळं मस्करी सुरू आहे ना, एकदम कॅज्युअल ॲटिट्यूड, जसं की काहीच झालं नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. एखाद्या नॉर्मल लग्नात आहे ना हे लग्नानंतरची विधी सुनमुख वगैरे करणं हे ओके, पण आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे आणि लग्नानंतर जी परिस्थिती उद्भवली आहे त्यासाठी हे योग्य नाही आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात येणार नाही. तुम्हाला ही सगळी चेष्टा मस्करी वाटते आहे, तुमचा ॲटिट्यूड खूप कॅज्युअल आहे, पण मी तसं राहू शकत नाही. कदाचित तुम्ही सगळं विसरून गेला आहे,
लग्नाआधी माझ्याशी प्रेमाचं नाटक करणं, मला अपघाताबद्दल न सांगणं, मग मला या अपघातातून धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सगळी नाटकं करणं हे तुमच्यासाठी नॉर्मल असेल किंवा तुम्ही विसरून गेला असाल, पण मी हे विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. मल्हारला वाईट वाटतं, आशालासुद्धा वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे नुपूर, जर तुझी इच्छा नसेल ना तर आपण हा कार्यक्रम करणार नाही, पण मी तुझ्यावर हक्क गाजवण्यासाठी किंवा माझा ॲटिट्यूड खूप कॅज्युअल आहे म्हणून हे सगळं करत नव्हतो. फक्त तुझा मूड चेंज व्हावा, तुला बरं वाटावं, घरातलं वातावरण चेंज व्हावं म्हणून मी हे सगळं करणार होतो. पण जर तुझी इच्छा नसेल ना तर ठीक आहे, असं म्हणून मल्हार खूप नाराज होतो आणि तेथून जाऊ लागतो. पण मागे वळून परत म्हणतो, पण नुपूर, जर तू हा कार्यक्रमाला आली ना तर मला बरं वाटेल, मी सगळी तयारी करून ठेवतो, यायचं की नाही ते तू ठरव, असं म्हणून मल्हार निघून जातो. नुपूर तोंड फुगवून बसते. आशा तिला समजावून सांगते, नुपूर, तू या घरात कशासाठी आली आहे, तो उद्देश तर तुझ्या लक्षात आहे ना. नुपूर म्हणते, हो आई, पण मला हे सगळं नाही करायचं आहे, सुनमुख वगैरे मला हे सगळं नाही आवडत, माझं मनच लागत नाही. आशा तिला समजावून सांगते, नुपूर, मला कळतंय तुझी मनस्थिती काय आहे, तू हे सगळं कशासाठी नाही म्हणते, पण एक लक्षात ठेव, पाहुणा तो पाहुणाच असतो आणि जर तू पाहुणी म्हणून या घरात राहिली तर तुझं जे उद्दिष्ट आहे ते तू कधीच पूर्ण करू शकणार नाही, वेदांच्या अपघाताचं सत्य कधीच जाणून घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुला या घरची सून बनावी लागेल, सगळ्या गोष्टीत मन रमवावं लागेल आणि जेव्हा तू या घरची सून बनशील, या घरची मेंबर बनून तू या घरात वावरशील, तेव्हाच तुला त्या अपघाताचं सत्य जाणून घेता येईल. कारण शेवटी सून ही घरातली असते आणि पाहुणा हा बाहेरचा असतो, हे लक्षात ठेव. नुपूरला सुद्धा ही गोष्ट पटते. आशा ही खरंच खूप हुशार आहे आणि नुपूरला वेळोवेळी गायडन्स करत असते, एवढं मात्र खरं. नुपूरसुद्धा या गोष्टीचा विचार करते की जर मला सत्य जाणून घ्यायचं आहे की वेदांचा अपघात कसा झाला होता, तो मल्हार सरांनी जाणून बुजून केला आहे की यामागे आणखीन एखादी व्यक्ती आहे, तर मला या घरात राहून सगळं सत्य जाणून घ्यावं लागेल, असा विचार नुपूर करते. आशा तिला समजावून सांगते, आणि मल्हार काही एवढा वाईट मुलगा नाही आहे, तू त्याच्याशी इतकं उद्धटपणे वागतीये तरीसुद्धा तो बिचारा तुझ्याशी चांगला वागतोय, त्यामुळे एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की मल्हार हा पुन्हा कधीच तुझा विचार करणार नाही. नुपूरला हे पटत नसतं, पण तिच्याही लक्षात येतं की ती मल्हारशी चुकीचं वागतीये आणि तिने मल्हारशी असं वागायला नको. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. नुपूर घरी आल्यापासून मल्हार खुश आहे आणि नुपूरला इम्प्रेस करण्यासाठी, नुपूरचा राग कमी करण्यासाठी तो काही ना काहीतरी करतोय, पण नुपूरचा राग काही कमी व्हायला तयार नाहीये. तर नुपूरने तायडीला सत्य सांगून दिलंय की ती या घरात कशासाठी आली आहे, त्यामुळे तायडीला सुद्धा जबर धक्का बसलाय. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेदांचा जो अपघात झाला होता तो मल्हारच्या हातून नाही झालाय, तर तो चक्क तायडीच्या हातून झालाय. तायडीने मल्हारला असं सांगितलं होतं की तू वेदांचा अपघात केला, पण तेव्हा मल्हार हा दारूच्या नशेत होता, त्यामुळे त्याला काही आठवत नाही. पण वेदांचा खरा अपघात हा तायडीने केलाय. तायडीच्या गाडीने वेदांतला उडवलं होतं आणि मग तायडीने सगळा ब्लेम, सगळा आरोप बिचाऱ्या मल्हारवर टाकला आणि त्याला ब्लॅकमेल केलं, त्याला त्रास दिला, त्याची मानसिक स्थिती बिघडवली. आणि आता नुपूर या सगळ्या अपघाताचं सत्य जाणून घ्यायला आली आहे हे समजल्यावर तायडीची टरकली आहे, तायडी घाबरली आहे. कारण नुपूरने जर हे सत्य जाणून घेतलं तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि ती माझ्यापर्यंत पोहोचली मग माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होईल, हे तायडीला चांगलंच कळलं आहे. मग आता तायडी पुढे काय करते हे पाहायला मजा येणार आहे. नुपूर हे सत्य कसं शोधून काढते हे पाहायला सुद्धा खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. आता सुनमुख पाहण्याचा कार्यक्रम आहे, परंतु मल्हार खूप श्रीमंत आहे, त्यामुळे हा सुनमुख पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा एखाद्या पार्टीसारखा असेल, एखादी रिसेप्शन पार्टी. मल्हार आणि नुपूरच्या लग्नानंतर त्यांची रिसेप्शन पार्टी झालीच असती, कदाचित ही तीच रिसेप्शन पार्टी असेल. नुपूर, मल्हार हे दोघे खूप सुंदर तयार झालेले असतील, छान दिसत असतील आणि खूप दिवसानंतर आपण मल्हारला फॉर्मल्समध्ये पाहू, नाहीतर कॅज्युअल्समध्ये तो वेगळा दिसतो, फॉर्मलमध्ये जास्त हँडसम दिसतो. नुपूरसुद्धा सुंदर दिसत असेल आणि तायडी आपला डाव खेळणार, चक्क नुपूरच्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळणार. नुपूर हे औषध पिणार, हे औषध पिऊन ती बेशुद्ध नाही होणार, तर ती आपलं संपूर्ण अस्तित्व विसरून जाईल
आणि वेड्यासारखी वागू लागेल. इतक्या लोकांसमोर, पाहुण्यांसमोर चक्क ती डान्स करायला लागणार. मल्हारला आश्चर्य वाटेल. मल्हार तिला सावरण्याचा प्रयत्न करेल, पण नुपूर काय ऐकणार नाही आणि सगळ्यांसमोर चक्क बिनधास्त नाचायला लागणार. मल्हार तिला थांबवत असेल, पण नुपूर काय ऐकणार नाही आणि त्याच वेळेस तायडी नुपूरच्या समोर येईल आणि नुपूर तायडीच्या सणसणीत थोबाडीत मारणार. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसेल. मग नुपूर ही खरंच धुंदीत आहे की नुपूरने जाणून बुजून तायडीचं मुस्काट फोडलंय हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच कळेल. पण तायडीचं थोबाड फुटल्यावर तिचा चेहरा पाहण्यासारखा होता एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.